नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 संपूर्ण महाराष्ट्रातर्फे 26 ऑगस्टला आज होमगार्ड भरतीचं ग्राउंड झालं. तर आज होमगार्डची भरती झाली 26 ऑगस्टला. तर भरती या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे, मुलांनी या ठिकाणी आज कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही, आणि मुलांना या ठिकाणी किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे. गोळाफेकमध्ये झालं, 1600 मीटर रनिंगमध्ये झालं. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आज भरती या ठिकाणी कशा प्रकारे झाली आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायची नाही आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते ते अंदर न्यायचे, आणि तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काय होणार आहे, तुम्ही या ठिकाणी बाहेर होणार आहे की प्रॉब्लेम येणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, आणि कोणकोणत्या तुम्हाला गोष्टी तर लक्ष ठेवायचं, आणि किती वाजता तुम्हाला ग्राउंडच्या अंदर जायचं आहे. ठीक आहे, आणि किती वाजता तुम्ही रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की होमगार्डची भरती आज कशा प्रकारे झाली 26 ऑगस्टला, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते आणि ग्राउंडच्या अंदरची काय काय प्रोसेस होती. तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात पहिली जे चूक या ठिकाणी मुलं करत आहे की बा या ठिकाणी भरपूर मुलं ह्या आशेवर बसले की बा आपल्याला मेसेज येणार आहे, आपल्याला कॉल येणार आहे किंवा आपल्याला हॉल तिकीट येणार आहे, आणि तेव्हाच आपण या ठिकाणी ग्राउंडवर जाणार आहे. ठीक आहे, आणि भरपूर मुलं हे चेक करत नाही की आपल्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी आहे. ह्यामुळे सुद्धा भरपूर मुलं बाहेर होत आहे, कारण की त्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी त्या तारखेला चाललं जातं. तर होमगार्ड भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो कोणाला मेसेज येत नाही, कोणाला कॉल येत नाही, कोणाला हॉल तिकीट नाही येत आहे, तर तुम्हाला डायरेक्ट तुमचा जो होमगार्ड भरतीचा तुम्ही फॉर्म भरला होता त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आणि त्याला एक फोटो चिपकायचा आहे, आणि डायरेक्ट तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन डायरेक्ट भरतीवर जायचं आहे. ज्या ठिकाणी तुमची भरती चालू आहे त्या ठिकाणी जायचं आहे, आणि रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चालू आहे. एका दिवशी त्यांनी 1 ते 2000 पर्यंत रजिस्ट्रेशन नंबरवाले कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुलं बोलवले, 1 ते 3000 पर्यंत रजिस्ट्रेशन नंबरवाले मुलं या ठिकाणी बोलवले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3000 ते 6000 पर्यंत रजिस्ट्रेशन नंबरवाले मुलं बोलवले. म्हणजे जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यानुसार तुम्हाला ग्राउंडच्या तारखेला या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे, आणि आतापर्यंत ज्या मुलांचं काही ग्राउंड पडलं असेल तर तुम्हाला आणखीन ज्या विद्यार्थी मित्रांनो संधी भेटणार आहे. तर तुम्ही वेळोवेळी ज्या वेबसाईटवर चेक करत राहा आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती. ठीक आहे, होमगार्ड भरतीच्या ऑफिशियली वेबसाईटवर तुम्ही जर समजा ग्राउंड दिलं नाही, भरपूर मुलांना ग्राउंड दिलं नाही, तर त्यांचं सुद्धा डबल त्या ठिकाणी ग्राउंड ते घेत आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर ह्या आशेवर तुम्ही बसू नका की बा आपल्याला मेसेज येणार आहे किंवा कॉल येणार आहे आणि तेव्हाच आपण जाणार आहे. तर डायरेक्ट तुम्हाला भरतीवर जायचं आहे. ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशी तुम्हाला भरतीवर जायचं आहे डॉक्युमेंट घेऊन. तर आज भरती कशा प्रकारे झाली, तर सकाळी 5 वाजतापासून किंवा सकाळी 4 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर मुलांना एंट्री दिल्या जात आहे, आणि 10 वाजेपर्यंत ते एंट्री देत आहे. आणि दुसरी चूक तुम्हाला कोणती करायची नाही की तुम्हाला या ठिकाणी लेटनी जायचं आहे, कारण की मला आजच मेसेज आली मुलांची की आम्ही या ठिकाणी म्हणजे एक ह्या होता म्हणते कोण म्हणते झाले IPSचा मुलगा होता, तर तो 1 घंटा लेट झाला तरी सुद्धा त्याचा ग्राउंड झालं म्हणते, आणि बाकी मुलं फक्त 10 मिनिटं लेट झाले तर त्यांना जे हाकलून दिलं तिथून बाहेर केलं. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा. म्हणजे सांगायचं एवढंच की वेळेवर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर एंट्री द्यायची आहे. सकाळी 5 ते 10च्या अंदर तुम्ही लवकरात लवकर ग्राउंडच्या अंदर जाण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्ही ह्या टायमाच्या वरती जर 10 वाजताच्या नंतर येणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी बाहेर केलं जाणार आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, तर सर्वात अगोदर ग्राउंडच्या अंदर मुलांना घेतलं जातं, आणि त्या ठिकाणी जे काउंटर त्या ठिकाणी ज्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फॉर्म भरलाय तर ते त्या ठिकाणी काउंटर आहे, आणि जिथं तुम्ही फॉर्म भरला त्याच रांगेमध्ये तुम्हाला रांगेमध्ये लागायचं आणि त्या ठिकाणी ते बिल वगैरे देत आहे. ठीक आहे, तर होमगार्ड भरतीला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर 2 फोटो तुम्ही या ठिकाणी न्या. 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्हाला न्यायचा आहे. त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल तर कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, कारण की भरपूर मुलांची कमेंट असते की सर कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही या ठिकाणी, तर काय प्रॉब्लेम येणार आहे का, तर काहीच या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट काढलं नसेल तर डायरेक्ट तुम्ही भरतीवर जा, काही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, कोणी या ठिकाणी बाहेर होणार नाही, कारण की जवळपास 80% मुलांजवळ जे कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी न्यावं लागणार आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्याच्याजवळ असेल तर
तुम्ही न्या, नसेल तर काहीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। आणि ओरिजिनल तुम्ही डॉक्युमेंट न्या, त्याचबरोबर प्रत्येकाचे झेरॉक्स न्या, तर त्या ठिकाणी फक्त झेरॉक्सच ते घेत आहे। ओरिजिनल जर समजा नसले तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। तर प्रत्येकाचे तुम्ही झेरॉक्स न्या। हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले तर प्रत्येकाचे तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स न्यायचे, ठीक आहे। तर ह्या गोष्टी तर तुम्हाला लक्ष ठेवायचं, एवढे त्या ठिकाणी कागदपत्र लागते। आणि भरपूर मुलांचे कमेंट असते की आमच्याजवळ टीसी नाही, झेरॉक्स चालणार आहे का? तर झेरॉक्स सुद्धा चालते। तर सांगायचं एवढंच की ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट नाही, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा नाही, काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे। शाळा सोडला तर दाखला झाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची सुद्धा तुम्ही सर्टिफिकेट नाही त्या ठिकाणी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही तांत्रिक अर्हताधारक असाल तर ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्ही सोबत न्या। जसं ITI वगैरे झालं असेल, NCC वगैरे झालं असेल तर ते सुद्धा नाही, त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। तर पहा ITI ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा नाही, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। खेळाडू जिल्हास्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर नागरिक संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स भेटणार आहे। त्यानंतर जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेट न्यायचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। माजी सैनिक असेल तर एकूण सैनिकी सेवा प्रमाणपत्र नाही, याचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। तर एवढं कागदपत्र तुम्हाला भरतीला जाताना न्यायचे, ठीक आहे। तर हे सर्वात अगोदर ते हे चेक करत आहे, डॉक्युमेंट तुमच्याजवळून एक झेरॉक्स ते घेत आहे। आणि झेरॉक्स घेतल्यानंतर तुम्हाला एक बिल्ला वगैरे त्या ठिकाणी दिला जाता, पिवळ्या कलरचा किंवा बिल्ला तुम्हाला दिला जाता। आणि एक त्यानंतर मुलांना आणखीन त्या ठिकाणी बसून ठेवला जातं। जे मुलं सकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता जात आहे तर त्यांचं ग्राउंड या ठिकाणी जवळपास 8-9 वाजेपर्यंत त्यांचं ग्राउंड या ठिकाणी होत आहे, ते मोकळे होत आहे, ठीक आहे। आणि तुम्ही 10 वाजता गेले तर तुमचं ग्राउंड 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर ग्राउंड एकदम फास्टमध्ये त्या ठिकाणी चालू आहे। ज्या विद्यार्थी चिप आणि सेन्सरची काही या ठिकाणी प्रोसेस नाही आहे, तर पहिला इव्हेंट या ठिकाणी हे डॉक्युमेंट घेतल्यानंतर पहिला इव्हेंट या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होत आहे। 1600 मीटर रनिंगला ते जे विद्यार्थी मित्रांनो 25 मुलं ते एका टाईमला 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे। आणि त्या ठिकाणी चिप वगैरे सेन्सर वगैरे काही नाही आहे, तर त्या ठिकाणी टायमर आहे, ठीक आहे। तर एक पोलीसवाला 5-5 मुलांचा त्या ठिकाणी टाइम काढत आहे 1600 मीटर रनिंगचा, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट होता। आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मुलं 1600 मीटर रनिंग मारत सुद्धा नाही आहे, अर्धे मुलं त्यातले रनिंग सुद्धा मारून नेले, थांबून राहिले, ठीक आहे। अर्धे त्या ठिकाणी 800 मीटर धावताना थांबून राहिले आणि वापस होऊन आले, ठीक आहे। तर भरपूर मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मध्ये पडत आहे। तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा तुम्ही। 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी गोळा फेक होता 5 ते 10 मिनिटांना। तर तुम्हाला या ठिकाणी चूक नाही करायची की 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच तुम्ही पहिला नंबर या ठिकाणी गोळा फेकवर तुम्ही लावू नका। तर सर्वात शेवटी तुम्ही गोळा फेकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा, कारण की 1600 मीटर रनिंग झाल्यावर जे आपण पूर्ण त्या ठिकाणी थकलं राहते, पूर्ण बॉडी त्या ठिकाणी थकली राहते, म्हणजे शरीरामध्ये काही एनर्जीच राहत नाही। आणि लगेच जर तुम्ही त्या ठिकाणी घेतलात आणि ताकदच नाही राहील तुमच्या शरीरामध्ये, तर गोळा कसा काय या ठिकाणी जाणार आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा, ठीक आहे। तर गोळा जे सर्वात पहिला त्या ठिकाणी पहिला नंबर त्या ठिकाणी गोळा फेकवर लावू नका, तर सर्वात शेवटी फेकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा, ठीक आहे। तर अशा प्रकारे होमगार्डची आज भरती झाली। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल ज्यांच्याजवळ, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर कोणी या ठिकाणी बाहेर होणार नाही, कोणी या ठिकाणी बाहेर होणार नाही, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। आणि मुलांना मार्क्स या ठिकाणी पडत आहे 1600 मीटर रनिंग मध्ये 10 झालं, 8 झालं, 12 झालं, अशा प्रकारे मार्क्स पडत आहे। गोळा फेक मध्ये 10 झालं, त्याचबरोबर 8 झालं, 6 झालं, अशा प्रकारे गोळा फेक मध्ये मार्क्स भेटत आहे। आणि काही मुलांना 10 पैकी 10 सुद्धा मार्क्स या ठिकाणी पडत आहे। तर अशा प्रकारे 26 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।